स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती. त्याचे कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने अत्याधिक आनंदित झाल्या. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव राहुल. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे इथपर्यंत आपण वाचन केले आहे. तर आता सुरू करूया पुढील वाचनाला. पुत्र संरक्षणार्थ पित्याची योजना. आपला पुत्र विवाह बंधनात बांधला गेला. त्याने गृहस्थ जीवनात प्रवेश केला हे पाहून राजा आनंदित झाला. परंतु असित मुनीची भविष्यवाणी मात्र त्याला निरंतर अस्वस्थ करीत होती. ही भविष्यवाणी सत्य होऊ नये यासाठी त्याने असा विचार केला की गौतमाला जीवनाचे भौतिक सुख व भोगविलास यात गुंतवून ठेवावे. या उद्देशाने प्रेरित होऊन शुद्धोधनाने आपल्या पुत्राच्या निवासासाठी 3 विलास प्रासाद बांधले. एक ग्रीष्म ऋतूकरिता, दुसरा वर्षा ऋतूकरिता, तर तिसरा शीत ऋतूकरिता. हे 3ही विशाल प्रासाद आमोद प्रमोद आणि भोगविलासी भावनांना भडकविणाऱ्या साधन प्रसाधनांनी युक्त होते. प्रत्येक विलास प्रासादाभोवती विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या उद्यानात सर्व प्रकारच्या वृक्षवल्ली फलपुष्पांनी बहरल्या होत्या. राजाने आपला पुरोहित उदाई याच्याशी विचार विनिमय करून आपल्या पुत्रासाठी अनेक सुंदर युवतींयुक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. या षोडशींनी राजपुत्राला भौतिक सुखात भोगविलासात गुंतवण्याचा आपला हेतू कशा प्रकारे पूर्ण करावा यासाठी उदाईने त्याला मार्गदर्शन करावे असे राजाने सुचवले. अंतपुरातील सर्व मुलींना एकत्र बोलवून उदाईने प्रथम त्यांना राजपुत्राला कसे वश करावे याचा मंत्र सांगितला. त्यांना उद्देशून उदाई म्हणाला, तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात. तुम्हा सर्वांना भोगविलासाची भाषा चांगली अवगत आहे. तुम्ही सर्व सुंदर आहात. तुमचे हावभाव चित्ताकर्षक आहेत. तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात. त्या तुमच्या मोहिनी अस्त्रांनी तुम्ही ज्यांनी आपली काम तृष्णा जिंकली आहे अशा संन्याशांनाही विचलित करू शकता. ज्यांना दिव्य अप्सराच मोहात पाडू शकतात अशा देवतांनाही तुम्ही आपल्या मोहपाशात गुंतवू शकता. तुमचे हृदयीच्या भावना व्यक्त करणारे कौशल्य, तुमचे लोभसवाणे रूप, तुमचे भुरळ पाडणारे हावभाव आणि तुमचे मोहक सौंदर्य स्त्रीलाही मोहात पाडू शकते. पुरुषाची तर काय दिशा. आपापल्या कलेत तुम्ही एवढ्या निष्णात आहात. राजपुत्राला मोहपाशात बांधणे, त्याला भुरळ पाडणे, त्याला यौन रूप सौंदर्याचा दास बनविणे तुमच्या आटोक्याच्या बाहेर नसणार. लज्जा संकोचाने नजर खाली करणे नवपरिणी वधूलाच शोभा देते, तुम्हाला नव्हे. हा वीर जरी आपल्या ऐश्वर्य संपन्न तेजाने महान असला तरी स्त्री शक्ती महान आहे आणि हाच तुमचा संकल्प असला पाहिजे. पुरातन काळी देवतांनाही ज्यावर विजय प्राप्त करणे अशक्य होते अशा संन्याशाला काशीच्या एका सौंदर्यवती गणिकेने पथभ्रष्ट केले व आपल्या चरणाशी लोळण घेण्यास भाग पाडले आणि त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. अशा महान तपस्वी
विश्वामित्राला धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षापर्यंत आपल्या मोहपाशात गुंतवून ठेवले आणि आपला बंदी म्हणून जंगलात वास्तव्य करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे अनेक ऋषीमुनींची तपस्या सौंदर्यवतींनी भंग केली. या सुकोमल राजपुत्राने तर नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. मग त्याची काय कथा? सत्य हे असे आहे, करिता राजघराण्याची वंश परंपरा खंडित होऊ नये म्हणून तुम्ही धैर्याने आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. सामान्य स्त्रीने सामान्य पुरुषाला वश करावे यात नवलते काय, परंतु ती स्त्री धन्य आहे जी श्रेष्ठ, कठोर, असाधारण, असामान्य पुरुषाला वश करू शकते. राजपुत्राला वश करण्यात षोडशी असफल ठरल्या. उदाईचे हे बोल त्यांच्या हृदयात भिडले. राजपुत्राला वशीभूत करण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केला. इतका की आपल्या वास्तविक शक्तीपेक्षा त्या उंचावल्या. परंतु त्यांचे भ्रूभंग, नेत्रकटाक्ष, त्यांचे मनाला मोहून घेणारे हावभाव, त्यांचे स्मित, त्यांच्या नाजूक हालचाली एवढेच सर्व असूनही त्या युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू असा विश्वास वाटत नव्हता. परंतु राजपुत्राचा मृदू स्वभाव, पुरोहिताचा आदेश आणि सुरेचा मद व प्रेम याची शक्ती यामुळे षोडशींनी आपला गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला. त्या युवती आपापल्या कार्यात मग्न झाल्या. हिमालयाच्या वनात मत्त हत्तीनीच्या कळपात मुक्त विहार करणाऱ्या गजराजासारखी त्यांनी राजपुत्राची अवस्था केली. आनंदवनात कोमलांगिनीच्या सहवासात विचरणारा राजपुत्र दिव्य वनात अप्सरांच्या समूहात विचरणाऱ्या सूर्यासारखा भासत होता. त्यांच्यापैकी काहींनी कामातूर होऊन पूर्ण विकसित वृद्धांचा उत्कट स्पर्श होईल अशा प्रकारे त्याला पुन्हा पुन्हा, काहींनी अडखळल्याचा अभिनय करून त्याला एकदम घट्ट आलिंगन दिले. काहींनी त्याच्या खांद्यावर आपला भार टाकला व आपल्या लता सदृश्य नाजूक बाहूंचा त्याला विळखा घातला. काही आपल्या स्वर्ग सुरा सुगंधित मुखाने आणि रक्तवर्ण ओष्ठांनी त्याच्या कानात आपले गुपित सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. काहींनी सर्वांगाला सुगंधी द्रव्य माखून त्याचे हात आतुरतेने आपल्या हातात घेऊन माझी पूजा येथे बांधा अशी आज्ञा केली. दुसरी निलांबरा सुराधीन होण्याचा अभिनय करीत वारंवार आपले ढळणारे वस्त्र सावरू लागली. काळ्या रात्री वीज लखलखावी तशी आपली जिव्हा मुखाबाहेर काढून उभी राहिली. दुसऱ्या काही पायातील पैंजणांचा मंजूळ निनाद करीत इकडून तिकडे विचरत होत्या आणि आपल्या अर्थ आच्छादित देहाचे प्रदर्शन करीत होत्या. काही आम्रवृक्षाची शाखा हातात धरून आपल्या सुवर्ण कलश सदृश्य उन्नत ऊर्जाचे प्रदर्शन करीत होत्या. काही पद्म सरोवरातून आल्यागत करकमली कमल पुष्प धारण करणाऱ्या पद्मदेवतेचे समान या कमलनयना युवती कमलमुख राजपुत्राच्या सभोवती उभ्या होत्या. एकीने आत्मसंयमी राजपुत्रालाही उत्तेजित करू शकतील अशी उत्तेजक भाव सहित शृंगारिक गीते गायली. त्या गीतांचा भाव असा होता, नयन कटाक्ष जणू म्हणत होते, अरे पुरुषा, तू कोणत्या भ्रमात आहेस. दुसरीने आपल्या आभायुक्त मुखाने भ्रकुटी पूर्ण ताणून राजपुत्राच्या मुखमुद्रेचे प्रतिस्वरूप प्रस्तुत केले, जिचे वक्ष उन्नत आणि पूर्ण विकसित आहे, जिची कर्णाभूषणे वायुसंगे झुलत आहेत,
अशा एकीने मोठ्याने हसून राजपुत्राला आव्हान दिले. शक्य असेल तर मला स्पर्श करून दाखवा. राजपुत्र दूर जातो आहे असे पाहून काहींनी त्याला पुष्पमाळांनी बांधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मृदू परंतु अंकुशा समान बोचणाऱ्या शब्दात त्याला विद्ध करण्याचा प्रयत्न केला. दुसरीने करकमली आम्रशाखा धारण करीत कामातूर होऊन राजपुत्राला युक्तिवादासाठी आव्हान देत विचारले की हे पुष्प कोणाचे आहे. दुसरी पुरुषी आवाजात राजपुत्राला म्हणाली, हे त्रिजिता, जा आणि पृथ्वी पादाक्रांत कर. दुसरी नील पद्माचा गंध घेत नयन बाणांनी घायाळ करीत स्वतः उत्तेजित झाल्यामुळे काहीशा अस्पष्ट आवाजात राजपुत्राला विचारली झाली, हे स्वामी, मधुगंध पुष्पाच्छादित या आम्रवनात जणू सुवर्णाच्या पिंजऱ्यात कैद असल्यागत मुग्ध होऊन कोकिळा गान करीत आहे. आपण तिकडे पहावे. स्वामी, या आणि हा अशोक वृक्ष पहा. जणू प्रेमी युगलांच्या शोकवर्धनाचे प्रतीकच येथे मधुमक्षिका प्रेम दग्ध होऊन गुंजराव करीत आहेत असे वाटते. आणि हा तिलक वृक्ष पहा. हा तिलक वृक्ष कृश तनु आम्र लतिकेने आपल्या कवेतच घेतला आहे. हा फुलारलेला कुरबक वृक्ष पहा. वृक्षातून स्त्रवणाऱ्या ताज्या रक्तवर्ण रसासारखा प्रकाशित, जणू काही यवनेच्या नखाच्या रक्तवर्णाने घायाळ झाल्यागत उभा आहे. या आणि नवपल्लवीत वेष्टीत युवा अशोक वृक्ष पहा. कसा आमच्या करकमलांच्या सौंदर्याने लज्जित होऊन उभा आहे. काठावर सभोवार सिंधुवरा उगवलेल्या या सरोवराकडे पहा. जणू काही गौर कांती यौवना श्वेत वस्त्र परिधान करून पहुडली आहे. या आणि स्त्री जातीच्या सामर्थ्याचे दर्शन घ्या. ती गुलाब वर्ण हंसिनी पहा, कशी जलक्रीडेत मग्न आहे. आणि तिचा तो प्रियकर पहा, कसा तिच्या पाठोपाठ विचरतो आहे, जणू काही तिचा दासच. या आणि मत्त नर कोकिळेचे गाणं ऐका, त्याबरोबर मादी कोकिळीचे स्वर ऐका, कशी स्वच्छंदपणे साथ देत आहे. सार विसरून मी किती शहाणा आहे अशाच विचारात मग्न असणाऱ्या बुद्धिमंताच्या विचाराऐवजी पक्षातील वसंत ऋतुजन्य कामोन्मादाचा थोडा तरी अंश आपणात असता तर किती बरे झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त कोमलांगींनी राजपुत्राला वश करण्यासाठी त्याचेवर सर्व प्रकारच्या अस्त्रांचा वर्षाव केला. रती सौंदर्याची एवढी आक्रमणे होऊनही त्याने आपल्या इंद्रियांवर आत्मसंयमाने विजय संपादन केला आहे. असा राजपुत्र प्रसन्न होणे तर दूरच, त्याने स्मित देखील केले नाही. ललनाच्या वास्तवतेचा परिचय झाल्याने राजपुत्र एकाग्र चित्ताने विचारात मग्नच राहिला. राजपुत्राला असे वाटत होते की या स्त्रियात असे कोणते न्यून आहे की त्यांना एवढेही कळत नाही की यौवन हे चंचल आहे, क्षणभंगूर आहे आणि वार्धक्य सर्व शरीर सौंदर्याचा नाश करणारे आहे. अशा प्रकारे हा लपंडावाचा खेळ मोहिनी गणती वर्षो गणती चालत राहिला, पण परिणाम मात्र शून्य. तर मित्रांनो, आजचे हे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.